नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला असून लातूर शहरातील डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे यांनीच प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांच्याकडून पेपर विकत घेतले असल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट झालं असून काही दिवसापूर्वी सीबीआयच्या पथकाने डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरी जाऊन कसून चौकशी केली होती. त्यानंतर शिरुरे यांना पुण्यात चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. मात्र पुन्हा सीबीआयच्या हाताला काही महत्त्वाची कागदपत्रे आणि मोबाईल व लॅपटॉपचा डेटा हाती लागला आहे आणि मनोज शिरुरे याला आता सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. नीट पेपर फुटी प्रकरणी अखेर लातूर शहरातील डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे आणि सीबीआय 5 दिवसाची त्यांना सीबीआय कोठडी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. लातूर शहरामध्ये असलेल्या याच सिद्धिविनायक बाल रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सीबीआयने या ठिकाणी डॉक्टर मनोज शिरुरे यांनी त्यांच्या कुटुंबाची कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन पुण्याला बोलवण्यात आलं होतं. पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये त्यांची पहिल्यांदा चौकशी झाल्याच्या नंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. मात्र पुन्हा त्यांना ज्यावेळी त्यांना सोडून देण्यात आलं त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं होतं की ज्यावेळी तुम्हाला चौकशीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल त्यावेळी तुम्ही चौकशीसाठी सीबीआय कार्यालय पुणे येथे हजर राहावं अशा अटीवरती त्यांना सोडण्यात आलं होतं. मात्र काल पुन्हा एकदा डॉक्टर मनोज शिरुरे यांना या ठिकाणी पोलीस सीबीआयनं जे आहे ते सीबीआय कार्यालयामध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना अटक दाखवण्यात आलेली आहे. आणि त्यांना जर पाहायला गेलं तर कोर्टापुढे हजर केल्याच्या नंतर 5 दिवसाची सीबीआय कोठडी देखील डॉक्टर मनोज शिरुरे यांना देण्यात आलेली आहे. आणि संबंध प्रकरणामध्ये जर मनोज शिरुरे यांचा हातभार जर पाहिला तर डॉक्टर मनोज शिरुरे यांनी प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याकडनं पेपर विकत घेतले होते आणि ते विकत घेऊन प्राध्यापक मोठेगावकरांना ते विकले होते आणि मोठेगावकरांकडनं ते पेपर इतर लोकांना विकण्यात आले होते अशी देखील माहिती सीबीआयच्या तपासात या ठिकाणी पुढे आलेली आहे. एकंदरीतच पाहता लातूर शहरामध्ये एकूण 5 डॉक्टरांची या ठिकाणी सीबीआयने कसून चौकशी केलेली आहे. त्यापैकी मनोज शिरुरे यांना आज काल अटक दाखवण्यात आली आणि आज त्यांना कोर्टापुढे हजर केल्यानंतर 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि एकूण या मनोज शिरुरे यांच्या अटकेनंतर एकूणच या मनोज शिरुरे यांच्या अटकेनंतर जर पाहायला गेलं तर आता इतर ज्या 4 डॉक्टरांची जी चौकशी झाली होती ते 4 डॉक्टरही सीबीआयच्या रडारावर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यासोबतच एकूणच ह्या प्रकरणामध्ये आता बाकीच्या इतर डॉक्टरांचे देखील आता धाबे दणाणले आहेत. कारण सीबीआयचा मुक्काम जो आहे तो लातूरमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं अनेकांचं मनात जी धाकधूक सुरू आहे ती अनेक डॉक्टरांच्या आणि पाल्यांच्या किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्यांच्या देखील मनात ही धाकधूक सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीन कोणता डॉक्टर या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अडकतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.